तेव्हा इकडे सावीला पकडलेलं असतं. ते म्हणजेच आता इकडे दामिनी बोलते, काय चाललंय तुमचं? त्यावर आता इकडे इरा सांगते, आत्या ही आता बोलत होती की आपल्याला जर कोणी पकडलं तर, असं म्हटल्याबरोबर इकडे संशयित नजरेने दामिनी बोलते, काय ग काय चाललंय तुमचं? आता इकडे त्यावर या तिघींनाही भीती वाटते, खरंच काही सगळं ऐकलंय की काय म्हणून. आता इकडे त्यावर सावी बोलते, तुम्ही सगळ्यांनीच मला पकडलं, जा आता मी कोणाशीच बोलणार नाही. मी म्हटलं होतं ना मला पकडायचं नाही म्हणून. आता इकडे त्यावरती अशी दाखवत असते आणि बोलत असते, मी तर लप्पाछप्पी खेळत होते ना. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामी बोलते, ए जा ग हिला घेऊन जा, आधीच काही डोक्याला ताप कमी आहे का माझ्या? आता असं म्हणून तिकडे या तिघी तिथून जातात आणि इकडे हसत असतात. आता इकडे हे सगळं तर झालेलं असतं, संध्याकाळ झालेली असते आणि तिकडे सगळे जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात. इकडे दामिनी तिच्याच टेन्शनमध्ये असते. इकडे नीता बोलते, आई ताट वाढलंय तुमचं. आता इकडे त्यावरती बोलते, धैर्य. आता इकडे धैर्य जो असतो तो इकडे किचनमध्ये सावीला घेऊन आता इकडे तिचं ताट घेऊन येत असतो. त्यावर इकडे दामिनी बोलते, काय रे धैर्य, अगं अरे तुझं ताट वाढलंय की इथे? त्यावर तो बोलतो, नाही आई, आजपासून सावीसाठी मी स्वयंपाक बनवणार, मी स्वतःच्या हाताने देणार आणि मी स्वतःच्या हातानेच भरवणार. आता तसं म्हणल्याबरोबर इकडे ती बोलते, अरे पण का, इथे आहे की स्वयंपाक? त्यावर आता इकडे तो बोलतो, आई आज हॉस्पिटलमध्ये सावीच्या ब्लड सॅम्पलमध्ये एक पॉयझन सापडलं, ते म्हणजेच हेलियम नावाचं, आणि डॉक्टरांनी सांगितलंय की हे सगळं डेंजर असू शकते आणि सगळं काही तो सांगतो. त्यावर तिकडे तो बोलतो, म्हणजेच आता इकडे सावीला भरवत, पण मला एक कळत नाहीये, आपण सुद्धा हे सगळं खातोय तर मग हे सावीच्या जेवणात असं सगळं काय कसं काय असू शकतं? त्यावर आता इकडे इरा बोलते, कसं असू शकतं म्हणजे तिने बाहेर काही खाल्लं असेल. आता असं म्हणल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो, काय ग सावी बाळा, तू बाहेर काही खाल्लंस का? मी तुला किती वेळा सांगितलं बाहेर जायचं नाही म्हणून, मला विचारल्याशिवाय, आणि काही खायचं सुद्धा नाही. त्यावरती बोलते, नाही फ्रेंड, मी बाहेर गेलीच नाही आणि खाल्लं सुद्धा नाही. असं म्हणल्याबरोबर इकडे भास्कर बोलतो, ए खोटं बोलायचं नाही, काऊन आजच तुम्ही तिघी जणी गेल्या होतात ना बाहेर? आता असं म्हणल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, काय तुम्ही तिघी बाहेर गेल्या होतात? त्यावर आता इकडे तो बोलतो, हो हो अगं आई, तुम्ही यायच्या म्हणजे तू यायच्या जस्ट 2-3 सेकंड आधी आलेल्या होत्या आणि मी यांना विचारलं तर मला धड प्रश्नाचे उत्तरही दिले नाही. असं म्हणल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो, काय ग सावी, गेली होतीस बाहेर तू? त्यावर आता इकडे अवंती बोलते, अहो भाऊजी, आम्ही तुम्हाला मघानीही सांगितलं ना, आम्ही हे मागच्या कोपऱ्यावरच्याच मंदिरात गेलो होतो म्हणून. ते काय आहे ना, सावीला घरी बोर होत होतं आणि म्हणून आम्ही तिला तिथे घेऊन गेलो होतो आणि 2-3 मिनिटात लगेचच वापस आलो की. त्यावर आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे कसा बसा प्रश्न सुटतो. त्यावर इकडे सावी बोलते, नाही फ्रेंड, मी बाहेर गेले पण नाही आणि काहीच खाल्ले नाही, मी फक्त वहिनीसोबत मंदिरातच गेले होते आणि मला ना रोज सकाळी दूध ह्याच देतात, म्हणजेच दामिनीकडे बोट दाखवत ती बोलत असते, आणि दुपारचं जेवण सुद्धा आणि रात्री खिचडी सुद्धा ह्याच देतात मला, मी यांनी दिलेलंच खाते, मी दुसऱ्या कोणाच्याही हाताचं खात नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनीला अजूनच टेन्शन वाटत असतं. इकडे इराला तर वाटत असतं सगळं काही आपण म्हणजे सगळं काही आता खरं सांगणार की काय म्हणून. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, म्हणजे तिकडे तो रागाने बघत असतो दामिनीकडे. त्यावर ती बोलते, अरे असं काय बघतोयस, अरे आजकाल किती माहिती नाही का काय काय म्हणजेच केमिकल्स वाढलेले आहेत जेवणामध्ये आणि तिला नसेल सहन झालं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे असं सगळं काही ती इतर गोष्टी उडवून लावते. त्यावर धैर्य बोलतो, मला हे सगळं माहिती नाही, पण आता इकडे मला सावीच्या बाबतीत बिलकुल हलगर्जीपणा चालणार नाही, आता सगळं काही मीच बघेल. त्यावर तिकडे दामिनी मनातल्या मनात विचार करते, जर धैर्यचं असंच चालू राहिलं तर काही खरं नाही, ही सावी काही वर जायची नाही. आता इकडे ती म्हणजेच रूममध्ये येऊन आता इकडे ती नानाला फोन लावून विचारते आणि बोलत असते, ती बाईक कोणाची आहे समजलंय का तुम्हाला? त्यावर आता इकडे तो बोलतो, नाही ना, त्यावर काहीच नंबर वगैरे काहीच दिसत नाही, तर कसं करू मी? आता इकडे त्यावर ती बोलते, यांच्या मागे लागून काही चालणार नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून तिकडे ती गाडी शोधण्याचा प्रयत्न करत असते जी तिने पर्समध्ये ठेवलेली असते, पण ती पर्समध्ये नसतेच. आता इकडे ती विचार करते, गाडी गाडी कुठे गेली असेल, आणि आता इकडे ती एकदम तिच्या रूममध्ये येते एकदम स्पीडने आणि गोल गोल तिच्या बाजूने फिरत असते आणि त्यात पोलिसचा सायरन वाजत असतो. त्यावर तिकडे तिला फार भीती वाटत असते. तिला वाटत असते हे सगळं काय चाललंय. त्यावर इकडे सावी येते आणि बोलते आणि ती गाडी घेते, बोलते, येस मी जिंकली, मी फर्स्ट आली, मी रेसमध्ये जिंकली आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे दामिनी बोलते, काय ग हे काय चाललंय आणि ही गाडी कुठून सापडली तुला? त्यावर ती बोलते, मी ना जिंकले, मी आर्यासोबत रेस लावली होती आणि त्यात मी जिंकले. आणि आता असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते, पण तुला कुठून सापडली गाडी? त्यावर ती बोलते, ते काय झालं ना, मी आणि आर्या खेळत असताना मला खाली ही पर्स पडलेली दिसली आणि त्यात मला ही गाडी, मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी आणली असेल आणि म्हणून मी घेतली. आता असं म्हटलं बरोबर इकडे ती दामिनी जी असते तिच्यावर रागवत असते. तितक्यात तिथे अवंती आणि नीता आणि बोलतात, काय झालंय बाळा, तू इथे काय करतेय, चल बाहेर. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही मला ही गाडी पाहिजे, बघा मला यांनी ही गाडी आणली आहे. त्यावर आता इकडे दामिनी ती
तिच्या हातातून हिसकतेने बोलते की नाही, ही मी तुला नाही आणली, मी तुझ्यासाठी दुसरी आणणार, कारण त्यात मेसेज लिहिलेला असतो. त्यावर इकडे अवंती बोलते अगं जाऊ दे ना बाळा, आपण दुसरी आणूया तुझ्यासाठी गाडी. त्यावर इकडे दामिनी सुद्धा बोलते मी दुसरी आणणार म्हणून. इकडे ती बोलते नाही, मला हीच गाडी पाहिजे, ते बघ त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं पण आहे, थांब मी तुला दाखवते. असं म्हणून तिकडे ती तिच्या हातातून गाडी परत छिनते. आता इकडे दामिनी तिला तिथून म्हणजे तिकडे नीता आणि अवंती तिला कसं बसं समजून तिथून निघून जातात. इकडे दामिनी फार भिलेली असते. त्यावर इकडे सावी बोलत असते दामिनी मुजुमदार, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, पण तू स्वतःच्याच तोंडाने सगळ्यांना सांगणार की तू काय काय कर्म केली आहेत. आता इकडे रात्र झालेली असते. दामिनी तिथे झोपलेली असते. हा तिकडे तिच्या डोक्यामध्ये म्हणजे तिच्या स्वप्नामध्ये तेच ते दिसत असते. तिला तोच तो आवाज येत असतो. आता इकडे सावी जी असते ती दाराच्या फटातून तिला बघतच असते. आता इकडे एकदम दामिनीला जाग येतो आणि आता इकडे ती विचार करते ते म्हणजेच या सगळ्याचा, आणि तिला खूप भीती वाटत असते. आता इकडे तोच तो आवाज ऐकून तिकडे तिला पूर्ण घाम फुटलेला असतो. आता इकडे ती बोलते मला असं झोपून चालणार नाही, मला काही ना काही करावंच लागेल. आणि म्हणून आता इकडे ती त्या मोबाईलमध्ये फोटोज बघण्याचा प्रयत्न करते की ती बाई ओळखायला येईन का म्हणून, पण ती बाई काही फोटो ओळखायलाच येत नसते आणि तिच्या हातातून तो मोबाईलसुद्धा धाडाव पडत असतो. आता एकदम तिचं लक्ष जातं ते म्हणजेच दाराकडे. तिला जाणवतं की कोणतरी बघते म्हणून. आणि आता एकदम सावी ती बोलते की कोण आहे तिकडे. एकदम सावी तिथून पळून जाणार, तिचं जी ओढणी असते ती दारात टाकते. आता कशी कशी काढण्याचा प्रयत्न करते, तिथून पळून जाते. इकडे दामिनी बघते तर तिथं कोणीच नसतं. आता इकडे तिला चांगलीच भीती लागलेली असते. इकडे सावी येते आणि इकडे परागचा फोन येतो. ती परागला सगळं काही सांगते की उद्या काय करायचं आणि काय नाही. त्यावर ती बोलते की काही झालं तरी या दामिनी मॅडमला सुखाने झोपू द्यायचं नाही, ती आता जास्त भिलेली आहे, उद्या याच्यापेक्षा जास्त घाबरायला हवी. आता इकडे तिला सगळं काही प्लॅन इकडे परागला सांगितलेला असतो. इकडे परागने सुद्धा आता सगळं काही त्याचं मॅनेज केलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता इकडे रात्र झालेली असते. सावी धैर्यजवळ जाते आणि त्याच्या म्हणजेच त्याला किस वगैरे करते आणि त्याच्या पशी झोपताना बोलत असते की धैर्य, आता फक्त काही दिवस, नंतर सगळं व्यवस्थित होणार. आता इकडे सकाळ झालेली असते. धैर्य सावीसाठी जेवण बनवायला इकडे किचनमध्ये आलेला असतो. पिठाचा डब्बावर असतो तर इकडे सावी आता इकडे तो काढायला जाते आणि एकदम ती पडणार तितक्यात इकडे धैर्य तिला सावरतो, म्हणजेच तिला पकडतो. आता एकदम तो पिठाचा डब्बा सांडतो आणि या दोघांच्याही अंगावर. आता तिकडे हे दोघंही त्या पिठाच्या डब्यामध्ये पूर्णपैकी भरलेले असतात. आता तिकडे हे दोघं त्याच्यात खेळत असतात. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.